हा आजीने ताईत घेतलं. देवबापाचा ताईत घातला पोरीला. चालले बाई उरकायचं. ज्ञानेश्वरी उरकुला तुला शाळेत जायचंय ना, कसं उरकायचं बरं. काम आहे अजून. चपात्याची कणिक मळायची. चपात्या करू का भाकरी? तर काय भाकरी केल्या जमतंय का? अन्नाचं पोट भरत नाही. चाललंय अशी गेलती देवबापाला. आली देवबापा करून बाळूमामाला गेलती. रात्री तर आली. ती बी 4 चाकी केली. पप्पूची गाडी होती म्हणून पटदिशीनं गेलो आणि पटदिशीनं आलो. नाही तर आजचा येळ बी आमचा तिकडेच गेला असता. तुम्ही बस मध्ये नव्हतं गेला? बस मध्ये नव्हतं गेला? नाही, गाडी केली पप्पू काकाची. कोण कोण होतं? संदा मावशी, सुनंदाबाई, सुनंदा मावशी, संदा मावशी, कविता तुझी नाही कल्पना. ते काय ते कल्पना झालं. एवढी होतं. आलो जाऊन देवबापा करून. काय करते, जावं लागतं. आणि गौरव मावशी? हा गौरव मावशी कोणची? गौरव मावशी ती नव्हती आली. चला मम्मीचं काय चाललं दाखवते. आता तिथलं भांड की ग एक तेलाची किटली दी. ते मसाल्याचं जिरीचं सगळं बियाड तिथं टाकू शिजायला होईल तर टाकते. मीठ पण झालं. चला मम्मीचं काय केलं दाखवते. आमचं डॉगी बघा कसं झोपलं तर मस्त वेगळं वातावरण झाले. 9 वाजलं तर तरी पण अजून असं हिच ढग शिरवाळ नाही त्याला कडक ऊन पडतं. काय म्हणती? ऊस दे एक चांगलं का तोडून. रोजची काम आहे ती. ऊस नाही चांगला ज्ञानेश्वरी. ही नको खाऊ, सर्दी येते असल्या ऊसाने. आणि वातावरण बघ कसलं आली सर्दी म्हणजे जाता जात नाही लवकर तुझी. तर कशाला उचलं 5,000 ऊस खायचा एवढा चांगला नाही. 6 महिने ऊस ती सर्दी असते ऊसच म्हणती. आणि मग काय तर कशाला हाताने कुठं करत बसायचं. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मम्मी मला पहिल्यांदाच का नाही ह्या पावसाळ्यात का नाही सर्दी आली नाही. आमच्या अख्ख्या वर्गातल्या खोकला सर्दी सगळं खोकला सर्दी आहे. फक्त मी एकटेच का नाही खोकला सर्दी नाही. ताप माझ्या अंगावर आधीच असतो. म्हणजे मी माझं अंग गरमच असतं आधीपासून. माझ्यासारखं कंटिन्यू गरमच राहतं. आमच्या चौघाचं अंग गरमच असतं. पप्पाला जरी हाताला हात लावला ना तरी गरमच लागतं. आमच्या वर्गातल्या पुरी गुरांना काय रात्री ऊस नव्हता. मग ते बापाने सकाळी 2 मुळा आणून टाकले. गुरु बांधलं तिकडं चरायला. आता म्हणलं ऊस तोडस्तवर हे करस्तवर खाताय म्हणलं थोडं. आमच्या वर्गातल्या पुरी आहे ना त्यांना गार लागलं की माझ्या हाताला येऊन का हात धरतात. ती म्हणतात तुझ्या हात अंगली गरम असतं. मग काय तर चाललंय की ऊस तोडून घ्यावं म्हणलं. अजून कपडे धुवायचे, ती घरातलं आवरायचंय, कुरिअर पॅक करायचंय. आज कुरिअर टाकावं लागतेली. परत शनिवार रविवार आला. आज टाकली म्हणजे नेमकी सोमवार मंगळवार पर्यंत पोचतेली. काय करते. लसूण आहे, सांडगं पॅक करायचं. तर सांडगं त्या कॅरी बॅगा ठेवल्यात भरून. आणि त्यांना तिकट संपली. बारक्या कॅरी बॅगी संपल्या. तर म्हणलं लाकडीला जाऊन घेऊन यावं. गाडीत नाही जायचं बापूंला घेऊन आणि यायचं घेऊन. स्कूटीला ती पोरांना फोन करायला. पप्पा परत गेले की लवकर येतच नाही. पप्पाचा काय विषय आहे का आता. ती नंबर घे माझ्या ह्याच्यावर फोन लाव त्यांना. माझ्याकडे आणून दे त्यांच्या त्या शोरूम वाल्याचा. शोरूमला गाडी न्यायची पण कशी नाही आणून दे त्यांना वायरस काढून. अण्णा म्हणलं मी जातो पण त्याला अण्णाला लावाय त्यांच्या बरोबर बसून. उद्याच्या दिवस शाळा त्याची. आणि मग आम्ही कसं जायचं? तुम्ही दोघींना मावशी सोडायला लावा ना. काकाला म्हणा काकाला म्हणा आम्हाला. काका कधीच गेला. आम्ही स्कूटी घरी नाही. मावशीने जर सोडायला असतं किंवा मी घेऊन गेले असते काकाची स्कूटी. हा
पण स्कूटी घरीच नाही ना तर मी घेऊन गेली ती असते. काकाने तपली कुठे नीट करा टाकली, धूर मारते. काकाने दुसरी गाडी आणली. तर द्या आता चाललाय अजून हो का कपडे धुवायचे ते अजून सकाळचं हो का ह्या गुरांच्या आणि त्या खायच्या ह्याने मला दुसरी कामच सुचत नाही ती. आणि माणसांना म्हणजे ह्यांना तुम्हाला कमेंट करायला हे करता तुम्ही की बाबा रेशमाताई तुम्ही बाहेरच काम करा, ह्याच कामाला नको नको होतं. ही एवढा ऊस जर ह्या कोयत्याने जर बारीक एवढ्या काढ्यात उडत बसलं तर त्याला किती वेळ लागतो. सारखं असं करून करून पार हातपार ही झालाय हो किती सुजलाय. मग घर कधी विकायच्या तर आणि रोज 4 मुळा तोडावं लागतात, 4-5 रोज. बघा हात कसा झाला, इतका सोडलाय. मम्मी आणि बाकीची कामं वेगळीच. तुम्हाला वाटतं काय त्या रेशमाताईला काम करत नाही, सासवायला रोज स्वयंपाक करायला तर कशाचं काय. होय तू कालच सासूबाईला हे काम परवा त्या करायला कमेंट वाचल्या का? जमतंय का तुम्ही सांगा त्यांच्या वयाच्या नुसार. होय हा परवा दिवशीच्या कमेंट वाचल्या का? गुरु विकून टाकेल लक्ष दे की घरच्यांवर. गुरु विकायला आता काय कुणाला फुकट देते का? गिरायक आल्याशिवाय देते का? बळच कुणाच्या दारात नेऊन बांधते आता ती गुरु. काय गाई सांगते. सांभाळायची बाई एक आपली दुधाला लागती की कालवाड विकायची ती. बस कालवाड गाबणी आहे ती. आता एकाला तर 3 महिने पूर्ण झाले, 4था लागलाय. पण आता बळच कुणाला देते. एखाद्याने म्हणलं एवढ्या एवढ्यात जर ज्यांना पाहिजे असली पाळीवला पाळायसाठी बाबा गुरु पण चांगली ती खात्रीशीर आहे तर त्यांना द्यावं का? बळच कुणाला देते. आणि लय पण नाही स्वस्तात आपलं माहित ते. वाटलं कुणाला तर कमेंट करा, एवढ्यात पाहिजे असली कुणाला तर देऊन टाकूया. काही नाही नसतं. आजीचं काय आजी म्हणली मी तर चालवून टाकते, तुम्हाला पण शाळेत जायचं या है ना. वांग्याचं म्हणलं मोकळं वांग करायला. अरे 2 टाइम प्रॅक्टिस लिहायला लावलाय माझा, 1 टाइम झालाय अजून एकदा आणि लिहायचं. मग तू काय करते? तुझा व्हिडिओ काढते. हा जा पोरगं उठलं का बघा त्याला म्हणा उर का काय दूध घालायला जायचंय. कालची किटली दुधाची तिकडच आहे. आता दूध कशात नेणार? अजून तसंच बादलीत ठेवलेलं दूध या ओतलंच नाही मी. बापू पण नसतात घरी. नाही बाप कुठे गेलेत काय माहिती. आज लाईट पण नाही, पण कुठे गेल्यात गायबच झाल्यात. लवकर यावं म्हणजे बापू का नाही तिकडे. बापूंचा व्हिडिओ राहिलाय काढायचा. काल पण बापू गावाला गेलत. कवा गेलत? पहाटच. रात्री आल्या 10 वाजता. आम्हाला तर माहिती आणि पण आत्या आल्यात रात्री 2 वाजता. आत्या आणि ती दोघं माई लेकर. ती पण 1:30 वाजता आल्यात आणि आत्या पण. नव्हतं. बरोबर. तरी कालची 2 बोकडं अख्खी संपली. विशेष वाटते मला तर. काय कसलं काल गटारी आमुषा कसली होती काय जण मला नाही मम्मी त्याला गतहारी आमावस्या म्हणतात. काय माहिती. आपल्याला नाही माहिती तसलं काय. ती कालानुसार तुम्ही त्याला गतहारी आमावस्या. देवपूजन काय तर वेगळं ते केलं राहत नाव असू दे तर चल. म्हणजे नॉनव्हेज सोडून त्याला का नाही दुसरं म्हणजे व्हेज खायचं असं त्याच्यावर. जरा असू द्या चला. बघा आजीचं काय चाललंय दाखव. आजी पण काय आज दाखवून आणलं. आजीच काय चाललंय. वांग स्वयंपाक बरोबर. काल पण वांगत होते अगं भाजीला मटकीन ही भिजाय घातले. पण आजी म्हणली त्याला कोंब येऊन दे, मोड येऊन दे म्हणली. मोड आल्यावर चांगलं लागतं म्हणून म्हणली करू आता आजच्या दिवस वांग. म्हणून ती मोडा नाही ठेवलं या. आणि काय करते मोड आल्यावर चांगलं लागतं. लाकूड झालंय असलं ती त्यात ऊस पण तुटा नाही. मम्मी त्याला चांगलं गोल आपल्या बाबळीचं लाकूड आणणार राहणार ना. बाबलीचं लाकूड रानात. अगं ती रानात गेलं ध्यानात राही नाही की ऊस तोडायला लाकूड चांगलं आणावं म्हणून. ह्याच्यावर नीट तुटा नाही काय नाही नुसतं ठोकं घालत बसा लागतं. त्याच्यामुळे तर जास्तच हात दुखतोय. पलीकडे चांगला असेल तर बाय बाय. बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. असू द्या ज्याच्या त्याच्या घरची ज्याची त्याची कामं रोजची चाललेली असते ती. आता तुम्हाला रोज रोज नवीन काय दाखवू. हॉटेलवरचं पण दाखवायचंय. आता उद्या जाणार नाही, आज काय जाणार नाही. आज मला खूप वेळ पॅक करायचं. मला पण यायचंय उद्या सांडग्याचं पीठ दळून आणून सांडगं हे करणार आहे. घालायच्यात आपलं 2-2 तास रोज घातलं तरी तेवढं होतं या. आणि तुझ्या तर तेवढं द्या अजून कपडे धुवायचे. हा बाय बाय.